रेस्टोरेंट के अंदर टोटल 90 लोगों का सीटिंग अरेंजमेंट है, उसमें से 25 इंडियन सीटिंग है, जो आराम से लोग यहाँ पे बैठ के ट्रेडिशनल अपना जो राजस्थानी ठाट बाट से आराम से लोग यहाँ बैठ के अपना खाना खा सकते हैं। तो अपना एक साथ में ये 50 लोगों का एक साथ में सीटिंग अरेंजमेंट यहाँ पे किया है, लोग आराम से यहाँ पे एक साथ। थाली में क्या क्या देते हो आप? थाली में सर अपना नॉर्मली 4 सब्जी है, हाँ 3 स्वीट है, अच्छा 2 स्टार्टर है, 1 चाट है, ओके, रोटी पूरी भाकरी है, राइस और खिचड़ी शाम को रहेगा, राइस खिचड़ी सुबह रहेगा, राइस और पुलाव है, पापड़ चटनी कस्टमर सलाद, ओके, कॉम्प्लीमेंट्री मिनरल वाटर भी साथ में है थाली के साथ में, ओके। 300 प्लस 5% GST, 315 रुपया थाली, अनलिमिटेड थाली है, ओके। प्लस बच्चे रहेंगे जो 10 से 12 साल का, वो मिनी थाली है उनका 210 रुपया इंक्लूड GST। 7:30 वाजताची वेळ झाली आहे आणि आता जेवणाची गर्दी आता हळूहळू होईल, पण भाजी वगैरे सगळी तयार आहे, काय काय जरा दाखवा आम्हाला। ये क्या है भैया? ये अपना ग्रीन बटाना है, ग्रीन बटाना उत्तर है, ग्रीन बटाना उत्तर है। ये काजू पनीर कोरमा है, ये हा पनीर कोरमा है, यस। हा रोज मिळतो थाळीला? एवरीडे चेंज होता है, ये मेनू एवरीडे चेंज होता है। उसके बाद में ये अपना मेथी आलू मेथी है, आलू मेथी, यस। ये राजस्थानी जो भी टेस्ट रहेगा पूरा ट्रेडिशनल राजस्थानी रहेगा, बनाने का जो भी रेसिपी रहेगा वो पूरा राजस्थानी टेस्ट भी राजस्थानी। उसके बाद में ये टोंडली मसाला, टोंडली मसाला, टोंडली मसाला, ये भी राजस्थानी डिश है। ये इसका जो टेस्ट रहता है ना वो पूरा ट्रेडिशनल राजस्थानी रहता है, उसको बनाने का जो बेस्ट रहेगा ना वो पूरा राजस्थानी टेस्ट रहेगा। ये अपना महाराष्ट्र वरण रहता है ना, वरण, ये अपना गुजराती कड़ी है, गुजराती कड़ी, व्हाइट कड़ी, ये गुजराती व्हाइट कड़ी, हाँ ये थोड़ा स्वीट रहता है हल्का। माझ्या तर आता आपण बघितल्या, पण थाळीला स्वीट काय काय असेल जरा दाखवा। स्वीट में सर अपना अभी आज का मेनू के अंदर नॉर्मली गुलाब जामुन है, अच्छा ये गुलाब जामुन है, यस, गर्मा गर्म है तक सब कुछ पूरा थाली अपना सर्व करते हैं, पूरा गर्म ही थाली सर्व करते हैं। गुलाब जामुन पण आता केलेले आहेत सगळे कम्प्लीट रेडी केलं। इथं आता मोदक बनवायचं काम चालू आहे आणि इथं तुम्ही बघू शकता समोर हे गरमागरम उकडीचे मोदक हे थाळीला दिले जातात आणि हे गरमागरम उकडीचे मोदक देखील आता आपल्या समोर तयार आहे। दादा इथं रोज असतात का उकडीचे मोदक? डेली थाळीला उकडीचे मोदक मिळणारच? ओके ओके ओके। गणेश थाळीला हे असे गरमागरम उकडीचे मोदक मिळतात आणि उकडीचे मोदक ज्यांना आवडत असतील त्यांच्यासाठी परवणी आहे, कारण रोजच इथं उकडीचे मोदक केले जातात। मित्रांनो आता आपण गरमागरम भाज्या सगळ्या बघितल्या, स्वीट पण बघितलं आणि इथं किचन मध्ये तुम्ही बघू शकता रोटी सेक्शन है, रोटी मेकर सेक्शन ये। तर मित्रांनो राजस्थानी स्पेशल मिरची वडा आता आपण बघतोय। राजस्थानी मिर्ची वड़ा है, ओके, हमारा राजस्थान का फेवरेट चीज है, ओके, फेमस है। अपना ऑल इंडिया में कहीं भी जाओगे ना तो अपना राजस्थानी मिर्ची वड़ा आपको मिल ही जाएगा, और हमारे उधर तो खास करके मिलेगा ही, दही डालते हैं। आता हा मिरची वडा कट करून घेतलाय, त्यावरती आता हे दही, मलाई दही टाकलं जाते, वा। त्यानंतर ये हरी चटनी पुदीना की और धनिया की, ओके, पुदीना धनियाची चटणी आहे ही, ये इमली और खजूर की चटनी, ओके, चिंच आणि खजूरची चटणी टाकलेली आता। ये अपना चाट मसाला थोडासा टाकतो, ये लाल मिर्च पावडर, ओके। तर आता चवीप्रमाणे तिखट देखील टाकलं जाईल। ये आ गया अपना बारीक सेव, वा, आणि ही थोडी बारीक शेव, और ये हरी धनिया, हरा धनिया म्हणजेच कोथिंबीर। ये एकदम राजस्थानी जोधपुरी मिर्ची वड़ा चाट रेडी हो गया अपना। ओके, राजस्थान मध्ये खूपच फेमस आहे का हा? हाँ, राजस्थान में हमारे ये फेमस है, ओके, खास करके जोधपुर में स्पेशल डिश मानी जाती है इसको। बर, राजस्थान मध्ये एकदम फेमस आहे? हाँ फेमस। ओके, तर मित्रांनो इथं समोर बघू शकता राजस्थानी मिरची वड्याचे कट करून ठेवलेत आणि आता जी आपण रेसिपी बघितली त्याप्रमाणे रेसिपी केली जाते आणि आलेल्या ग्राहकांना इथं राजस्थानी मिरची वडा टेस्ट करण्यासाठी दिला जातो। तर मित्रांनो अशा पद्धतीने हे राजस्थानी मिरची वडा चाट आपल्या समोर आता तयार आहे। तर मित्रांनो सगळे आता आपण सिच्युएशन बघितली आहे, सगळ्या भाज्या गरमागरम तयार आहे, रोटी बनवायचं पण काम चालू आहे। तर आता आपण या थाळीला काय काय मिळते ते आपण बघणार आहोत आणि थाळी आता आपण टेस्ट करून बघणार आहोत, अशा पद्धतीने ही थाळी दिली जाते।
ये हमारा कॉन्फ्रेंस हॉल है। अच्छा कॉम्प्लीमेंट्री, इसका कोई चार्ज नहीं है। अब कितनी- अपने जैसे हमारा बैंक्वेट हॉल है, अच्छा घर के कोई भी अपना बर्थडे पार्टी प्रोग्राम ऐसा कुछ भी रहेगा ना, तो आप आराम से यहाँ पे कर सकते हैं। मैक्सिमम किती लोक बसू शकतात इथं? मैक्सिमम सर 125 लोग यहाँ पे आराम से अपना प्रोग्राम कर सकते हैं। ओके कॉम्प्लीमेंट्री, इसका कोई चार्ज नहीं है। सीटिंग अरेंजमेंट किया हुआ है, 70 लोग एट ए टाइम यहाँ पे बैठ सकते हैं, 70-75 लोग। और खाने के लिए अपना रेस्टोरेंट एरिया है, जो वहाँ पे जाकर अपना खाना खाने के लिए कार्यक्रमासाठी हे कार्यक्रम। फ्री दिलं जातं यस सर, आणि फक्त पुढचं चार्जेस द्यायला लागतात. बस सिर्फ अपने जो खाने का जो रहेगा वो चार्ज। तर सर नमस्कार. अं, गणेश व्हेज थालीला कधीपासून येत आहे आणि त्याबद्दल एक्सपिरियन्स कसा आहे जरा सांगा आम्हाला. गेली वर्षभरापासून आम्ही येतोय. ओके वरच्यावर चांगलेलं काम असल्यामुळे हम्म. आम्हाला जेवणाचं चांगलं ठिकाण आम्हाला गावलेलं आहे. बर. जेणेकरून एकाच ह्याच्यामध्ये भरपूर पदार्थ आणि वेगवेगळ्या डिश, वेगवेगळे सगळे पंचपक्वान असतात. बरोबर. इथल्या थाळीमध्ये तुम्हाला जास्त करून काय आवडतं? काय त्यांचं प्रत्येकाची व्हरायटीज अशी क्वालिटीची आहे, बर. त्यामुळे काय विषय नाही. सगळे पदार्थ बेस्ट आहेत. सगळे पदार्थ एकापेक्षा एक त्यांनी तरी पण स्पेशल काय आवडतं? आपलं महाराष्ट्रीयन म्हणून आपण मी विचारतोय, राजस्थानी फूड मधलं तुम्हाला जास्त करून काय आवडतं? दाल बाटी. दाल बाटी जास्त आवडते. हा, दाल बाटी. ओके दाल बाटी छान मिळते इथे. एक नंबर मिळते. ओके ओके मोदक अप्रतिम पण असतो. ओके ओके चालेल. थँक्यू सर. मॅडम नमस्कार. हा, मॅडम नाव सांगा तुमचं जरा पहिल्यांदा. धनश्री अभिजित शेटे. ओके कसा आहे आपला एक्सपिरियन्स हॉटेल बद्दल जरा सांगा. छान आहे. बर. इथं आल्यानंतर काय काय घेताय, तुम्हाला काय आवडते जरा सांगा. रबडी खूप आवडते. हा? रबडी, इथली रबडी जास्त चांगली हा. आहे. ओके आणि मोदक, बाळाला आमच्या डाळ खिचडी, हा. फुलके, तूप गुळ त्याला खूप आवडतात. म्हणजे लहान बाळाला इथली दाल खिचडी खूप आवडते. आवडते. हा, ओके 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 काय सांगाल तुम्ही तर आपल्या. क्वालिटी बेस्ट आहे. ओके तर मित्रांनो तो आपण आलोय गणेश थाळी मिरजला. तर राजस्थानी थाळी समोर बघतो मित्रांनो. तर ह्या थाळीला मित्रांनो एकूण टोटल 24 प्रकार खाण्याचे दिलेले आहेत आणि ह्या थाळीला मित्रांनो 24 पदार्थ जे काही दिलेले आहेत ते आता आपण सगळे बघणार आहोत कुठले कुठले दिलेले आहेत. तसंच सगळे पदार्थ आपण टेस्ट करून देखील बघणार आहोत. आता आपण या थाळीला काय काय ते बघूयात. तर मित्रांनो हे फ्राय पापड दिलेले आहेत. हा मसाला ढोकळा आहे, इथे हराभरा कबाब आहे, पुदिन्याची चटणी, ही आहे खजुराची चटणी आणि इथं तुम्ही बघताय सॅलड दिलेला आहे. ही जी आहे ती समोर बघतोय आपण ती तोंडल्याची भाजी आहे आणि ही आलू पालकची भाजी आहे. ही आपली उसळ दिलेली आहे वाटाण्याची. ही पनीरची सब्जी आहे. तसंच ही राजस्थानी कढी आहे जी थोडीशी गोड असे म्हणून सांगितलं जातानी आणि थोडं आहे ते दिलेलं वरण दिलेलं आहे. गुलाबजाम दिलेले आहेत. तसंच श्रीखंड आहे आणि ते म्हणजे सगळ्यांचं आवडतं उकडीचे मोदक दिलेले आहेत. तसंच मित्रांनो एक वेलकम ड्रिंक दिलं जातं, पाण्याची कॉम्प्लिमेंटरी एक बाटली दिली जाते. तसंच हा मिरची वडा चाट दिलेला आहे. ही दिलेली आहे ती खिचडी दिलेली आहे आणि राईस दिलेला आहे. तर मित्रांनो इतके सगळे पदार्थ ह्या थाळीला दिले जातात. तर समोर तुम्ही बघितले जातात. आता आपण एक एक पदार्थ टेस्ट करून बघूयात. मित्रांनो रोटी सेक्शन मध्ये हा आहे तो एक फुलका दिलेला आहे आणि हा पराठा दिलेला आहे आणि ही बाजरीची छोटी भाकरी दिलेली आहे. तर इतके सगळे पदार्थ दिलेले आहेत. तर मित्रांनो आता आपण सगळ्यात महत्वाचा पार्ट व्हिडिओचा म्हणजे सगळे पदार्थ आता आपण टेस्ट करून बघणार आहोत. तर कुठून सुरुवात करायची कन्फ्युजन होते कारण बरेच पदार्थ आहेत. तरी आपण आता एक एक भाजी कशी आहे जे काय भाजी दिलेल्या आहेत त्या सेपरेट आपण टेस्ट करून बघणार आहोत. तर हे फुलका घेतलेला आहे आपण आणि फुलक्यासोबत आपण ही जी तोंडल्याची भाजी दिलेली आहे त्यात आपण टेस्ट करून बघूया. तर दादाने मला सांगितलं होतं की चटपटीत अशा पद्धतीनं ही राजस्थानी पद्धतीनं भाजी केली जाते. भाजी जबरदस्त जनते खरंच खूप छान पद्धतीनं एकदम चटपटीत अशी ही राजस्थानी पद्धतीनं तोंडल्याची भाजी केली आहे. आता या सीझनला तोंडली भरपूर मिळतात मित्रांनो. तर तोंडल्याची भाजी एकदम जबरदस्त आहे. तर हे समोर आलू पालक ची भाजी आहे. आलू पालकची आता भाजी आपण टेस्ट करून बघूया.
एकदम सॉफ्ट अशाच चव आहेत मित्रांनो. सगळ्यांना कुठेही अति तिखट किंवा अति गोड असं वाटत नाही. एकदम सगळी बॅलन्स अशी चव आहे. आणि बटाटे जे आहेत ते त्यासाठी खूप छान पद्धतीने शिजले आहेत आणि एकदम क्रीमी अशी चव लागते. ही वाटाण्याची उसळ जी आहे त्यात आपण टेस्ट पण बघूया. टिपिकल वाटाण्याची उसळ जशी असते मित्रांनो त्या पद्धतीने खूप छान अशी सुंदर चव आहे. आपण जो पराठा आहे तो टेस्ट पण बघूया मित्रांनो. आता स्पेशली श्रावण चालू आहे त्यामुळे आपण व्हेज थाळीचा आता आपण बरेच आपण दाखवायचा प्रयत्न करतो व्हेज रेसिपी. तर ही पनीरची जी सब्जी आहे मैं क्या बोलते इसको पनीर पनीर कॅप्सिकम आता आपल्या समोर बघतोय आपण आणि पराठ्यासोबत आता आपण टेस्ट करून बघूया. वा मित्रांनो व्हेज मध्ये खरंच पनीर मला जास्त आवडतं आणि त्यातच खूपच छान चटपटीत मसालेदार असं हे पनीरची भाजी आहे. आणि त्यात कॅप्सिकम पनीर असल्यामुळं थोडीशी अशी तिखट चव त्याला आलेली आहे. आता आपण एक महत्वाची गोष्ट म्हणजे राजस्थानी कढी गुजराती. तर मित्रांनो ही गुजराती कढी जी आहे ही व्हाईटवाली कढी समोर बघताय तुम्ही टेस्ट करणार आहोत. त्यावर मला सांगितलं की थोडीशी गोडसर असते. तर आपण आता गुजराती कढी जी आहे ती टेस्ट करूयात. जनरली आपली कढी असते ती येलो कलरची असते पण ही गुजराती कढी व्हाईट कलर मध्ये येते आणि थोडीशी दिसायला ठीक आहे थोडीशी. तर मग थोडस जिऱ्याची फोडणी आहे याला आणि लस्सीकडे झोपणारा असा थिकनेस आहे आणि चव देखील थोडीशी त्याची आहे. फक्त ज्यांना आपली तिखट झणझणीत कढी खायची सवय आहे त्यांना थोडस वेगळं वाटू शकतं. त्यांना थोडस वेगळं वाटू शकतं पण थोडीशी गोडसर आणि आंबट गोड अशी छान अशी चव आहे या कढीला. त्याचबरोबर मित्रांनो लाईट नाही आला व्हिडिओ मी आणा उसको व्हिडिओ मध्ये यायचं ते पकडायला. त्यामुळं आता हे समोर बघताय मित्रांनो तर हे वरण दिलेलं आहे इथं. आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जे वरण आहे ते आपण ह्या व्हाईट राईस वरती घेऊ शकतो. आपण टेस्ट करून बघूया राजस्थानी लोकांनी कसं केलंय. वा परफेक्ट चव मित्रांनो. जसं वरण हवं थोडीशी मिरचीची याला फोडणी असल्यामुळं थोडस तिखट चव आहे. आणि आता आपण हा जो मसाला ढोकळा आहे मसाला ढोकळा जो दिला होता तो आता आपण टेस्ट करून बघूयात. तो क्लोजअप जरा घ्या. हा मसाला ढोकळा पुदिन्याच्या चटणी सोबत आपण आता टेस्ट करून बघूयात. मित्रांनो टिपिकल आपला येलो कलरचा ढोकळा असतो त्यापेक्षा थोडीशी वेगळी चव आहे. आणि तसा आपला जसा तो ढोकळा सॉफ्ट असतो तसा नाही थोडासा रवाळ आणि दरदरीत असा आहे पण छान सॉफ्ट शिजलेला आहे आणि थोडस तिखट याची चव लागते. आणि आता आपण टेस्ट करूयात म्हणजे हा हराभरा कबाब गरमागरम कबाब आहे थोडासा पुदिन्याच्या चटणी सोबत आता आपण टेस्ट करूयात. वा अतिशय जबरदस्त मित्रांनो. पुदिन्याच्या चटणी सोबत आणि जी खजुराची चटणी आहे त्यासोबत आता आपण टेस्ट करून बघूया. मित्रांनो अतिशय जबरदस्त छान अशी टेस्ट देणारी ही चव सगळ्या थाळीच्या पदार्थांची आहे. कुठेही जास्त असं तिखट किंवा गोड लागत नाही. अगदी प्रोफेशनली सगळे चव मेंटेन केलेली आहे. ज्यांना मित्रांनो राजस्थानी फूडचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल त्यांनी मिरजेला गणेश थाळीला तुम्ही यायला हरकत नाहीये. तर मित्रांनो इथं पत्ता तुम्हाला सांगतो. हे जे थाळी सेंटर आहे गणेश थाळी सेंटर हे जे हॉटेल आहे ते मित्रांनो मिरजेच्या झारीबाग कॉर्नरला आहे. आणि या झारीबाग कॉर्नरला मित्रांनो तुम्हाला आल्यानंतर गणेश थाळी असा मोठा बोर्ड दिसेल आणि तिथं आल्यानंतर तुम्हाला हे सगळे पदार्थ जे आहेत ते एन्जॉय करता येतील. कबाब खरंच मित्रांनो जबरदस्त झालेला आहे. वा मित्रांनो मग आपल्याला दादाने एक रेसिपी स्पेशली करून दाखवली आणि ती म्हणजे राजस्थानी मिरची वडा. तर मित्रांनो हे समोर बघता तुम्ही राजस्थानी मिरची वडा चाट बनवलेला आहे. मिरची वडा केल्यानंतर त्यावरती दही थोडासा शेव टाकून आणि
छान पद्धतीनं एक चिंच गोळाची चटणी त्याच्यावरती आणि पुदिन्याची चटणी टाकलेली आहे. तर आपण टेस्ट बघूयात. तर ही डिश जी आहे ती राजस्थानमध्ये, हे जी डिश आहे ती राजस्थानमध्ये खूपच फेमस आहे. टेस्ट करून बघूयात आपण. वा, लाजवाब मित्रांनो. अतिशय क्रीमी दही आणि त्यामध्ये मिरची वडा कट करून टाकलेला आहे. त्यामुळे एक छान तिखट गोड अशी एक चाट एक छानपैकी तयार झालेली आहे. राजस्थानमध्ये मिरची वडा जो फेमस आहे त्याच्याच पासून की दादाने आपल्याला एक कॉम्बिनेशन करून मिरची वडा चाट बनवून दिलेली आहे. आणि थोडीशी आपण आणि एकदा टेस्ट करूयात. थोडी जास्त मिरची घेतलेली आहे आपण. वा, म्हणून जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा हे सगळे पदार्थ नक्की टेस्ट करा. स्पेशली मिरची वडा एकदम जबरदस्त टेस्ट आहे. दही जे आहे ते खूपच क्रीमी आणि खूपच टेस्टी आहे. मित्रांनो, ही गरमागरम खिचडी जी आहे, मुगाच्या डाळीची खिचडी आहे, देखील आता आपण टेस्ट करून बघूयात. हा आता तसा शेवटचा पदार्थ मिळतो आणि टेस्ट करून बघूयात आपण खिचडी कशी आहे. अतिशय सॉफ्ट. जे लहान मुलं जर आपल्या बरोबर असतील तर त्यांना देखील हे थोडंसं तूप घालून जर दिलं तर ते लहान मुलं सुद्धा खूप एन्जॉय करतील फूड. आता मगाचे कस्टमर आलो त्यांचा लहान मुलगा, त्याला ही दाल खिचडी जी आहे खूपच आवडते त्यांनी सांगितलं. आणि खरोखर जिऱ्याची फोडणी दिलेलं हे दाल खिचडी जी आहे ती अतिशय सॉफ्ट आहे. आणि त्याला पुदिन्याची फोडणी दिल्यामुळं एक वेगळी खुमासदार चव त्याला येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली राईस आहे, व्हाईट राईस. तो आपल्याला ह्या सगळ्या भाज्यांबरोबर किंवा वरणाबरोबर आपल्याला मित्रांनो टेस्ट करता येईल. थोडासा राईस घेतो मी इथं. आपला रेग्युलर स्टीम केलेला राईस आहे आणि त्याच्यावरती थोडंसं आपण वरण घेऊयात. आणि वरण मित्रांनो टिपिकली आपल्या घरामध्ये जसं केलं जातं तशा पद्धतीनं हे केलेलं आहे. वा, त्या वरणाला मित्रांनो थोडासा मसाल्यांचा एक छान खुमासदार असा फ्लेवर देखील आहे. आणि थोडंसं मिरचीची फोडणी असल्यामुळं थोडंसं तिखट देखील आहे. त्यामुळं जशी वरणाला आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना जशी वरणाची चव लागते अगदी तशी टिपिकल चव त्या वरण भाताला आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही इथं याल तेव्हा हे सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. ही ज्वारीची भाकरी छोटी दिलेली आहे आणि त्याच्यावरती तूप आणि गुळ थोडासा घालून दिलेला आहे. तर थोडासा आता मी हे टेस्ट करून बघतोय. शेवट गरमागरम भाकरीवरती तूप आणि गुळ टाकल्यामुळे थोडस असं छानपैकी ते मेल्ट झालंय आणि खूप छान पद्धतीची अशी खुमासदार चव तूप याच्यावरती विरघळल्यामुळं गुळाची आणि तुपाची तसंच भाकरीची चव अजून खूपच वाढलेली आहे. मित्रांनो, नक्की या आणि इथली सगळ्या डिश टेस्ट करायला विसरू नका. आता गुलाबजामची चव मित्रांनो वेगळी सांगायची काही गरज नाही. गुलाबजाम हा गरमागरम आपल्या समोर तयार केला होता दादाने आणि हे गरमागरम गुलाबजाम आता आपण गुलाबजाम स्वीट मध्ये आपण टेस्ट करून बघूया. वा, अतिशय जबरदस्त मित्रांनो. हा गुलाबजाम जो आहे तो गरमागरम आपल्या समोर केला होता आणि त्याला खवा भरपूर प्रमाणात वापरलाय. ज्या प्रमाणात खवा हवा त्या प्रमाणात मस्तपैकी खवा याला आहे. त्या खव्याची चव त्या गुलाबजामला आलेली आहे आणि खूप छान पद्धतीनं फ्राय केलाय आणि साखरेमध्ये खूप छान पद्धतीनं हा विरघळा आहे देखील गरमागरम त्यामध्ये टाकल्यामुळं अतिशय सॉफ्ट असा हा गुलाबजाम. वा, लाजवाब. इथं अजून एक दुसरी स्वीट डिश म्हणजे श्रीखंड. लुक वाईज जसं आपलं डेअरीमधनं श्रीखंड मिळतं तशा पद्धतीनं अगदी डार्क कलर याचा नाहीये, थोडासा व्हाईटिश आहे. आणि मला असं वाटतं की ते होममेड केलेलं आहे, म्हणजे इथंच तयार केलेलं आहे. मी काय म्हणतो ते तुम्हाला लक्षात येईल. जे आपल्याला बाजारामध्ये मिळतं तशा पद्धतीने हा कलर नाही आहे, थोडासा व्हाईटिश सॉफ्ट व्हाईट कलर, सॉफ्ट केशरी कलर आहे याला आणि तिचं बनवलेलं आहे बहुत इथे. अप्रतिम मित्रांनो. श्रीखंडाची चव मी तुम्हाला गोड आहे म्हणून सांगू, फक्त त्याचा गोड आहे म्हणून सांगून चालणार नाही आहे.
अतिशय जबरदस्त क्रीमी दही याला वापरलेलं आहे आणि घरगुती केलेला आहे. थोडासा मँगोचा टच ह्या श्रीखंडाला आहे. त्यामुळं खूप छान पद्धतीनं इथं मँगोचा टच याला दिल्यामुळं एक छान मँगो फ्लेवर मध्ये हे श्रीखंड जे आहे ते लागतंय. थोडस वेलची वगैरे असल्यामुळं वेलचीचा फ्लेवर देखील होतो. एक वेगळाच क्रीमी सॉफ्ट स्वीटनेस असा याचा फील आहे. कुठेही डिस्टर्ब होत नाही खाताना आणि क्रीमी फ्लो त्याचा आपल्या चवीसोबत आपल्या आतमध्ये उतरतोय. अतिशय जबरदस्त मित्रांनो. आपलं श्रीखंड खरोखर जबरदस्त आहे. मी रेकमेंड करणे आल्यानंतर श्रीखंड मात्र एकदा नक्की खावा. वा, आपली ही जी डिश आहे शेवटची ती म्हणजे उकडीची मोदक, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो. गणपती उत्सव जवळ येत आहेत आता आणि हे उकडीचे मोदक प्रत्येक घरामध्ये केले जातात. ह्या गरमागरम उकडीच्या मोदकावरती आता तुपाची धार सोडली होती आणि आता आपण एक टेस्ट करून बघूया. तर समोर बघू शकता मित्रांनो, हे उकडीचे मोदक खूप छान पद्धतीने बनवलेले आणि रोजच्या थाळीला हे उकडीचे मोदक दिले जातात. अतिशय जबरदस्त गरमागरम उकडीच्या मोदकावरती तुपाची धार सोडलेली आहे आणि आतलं जे स्टफिंग आहे खोबरं सॉफ्ट वापरल्यामुळं खूपच क्रीमी झालेलं आहे. कुठेही डिस्टर्ब होत नाही खाताना. अतिशय जबरदस्त मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या थाळीचे सगळे पदार्थ तुम्हाला मी दाखवून झालेले आहेत आणि रेट आहे 300 रुपये या थाळीचा. पत्ता देखील मी तुम्हाला सांगितला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील पत्ता मी डिटेलमध्ये देतोय. त्या गणेश थाळी सेंटरला नक्की या आणि सगळं फूड एन्जॉय करायला विसरू नका मित्रांनो. इथलं स्वीट तसंच ह्या सगळ्या भाज्या आणि रोटी वगैरे बाकी सगळे पदार्थ जबरदस्त आहेत. स्पेशली मी लहान मुलांसाठी रेकमेंड करेन की इथली दाल खिचडी जबरदस्त आहे. इथली मिरची वडा जो आहे, मिरची वडा चाट, तो जबरदस्त आहे. तसंच श्रीखंड मला अतिशय जबरदस्त वाटलं आणि उकडीचे मोदक त्याच्यावरती कहरच आहे, काय विचारू नका, अगदी जबरदस्त आहे. बाकीच्या ह्या भाज्या वगैरे सगळ्या व्यवस्थित आहेतच. ज्यांना गुजराती थाळी खाण्याची सवय आहे त्यांना ही कढी देखील खूप आवडेल. बाकी सब्जा ज्या आहेत त्या रोजच्या रोज बदलत असतात. तर मित्रांनो, ज्यांना वरण भात खायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा परवानगी आहे, कारण खूप छान पद्धतीनं टिपिकल महाराष्ट्रीयन पद्धतीने इथं वरण भात केलं जातं आणि अतिशय जबरदस्त चव आहे. तेव्हा मित्रांनो या सगळे आणि हे सगळं फूड एन्जॉय करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून कळवा. तर या मित्रांनो, सगळे फूड एन्जॉय करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.